म्हणजे 2018ला म्हणजे एक चान्स होता की आपल्या मनासारखी शाळा निवडण्याचा मला. आणि 2018 पर्यंत पाटोदा सरावाडी या शाळेत मी होते आणि ती अवघड क्षेत्रात असल्यामुळं एक चांगली शाळा निवडण्याची मला संधी आली. आणि या रस्त्यावरून आम्ही नेहमी जायचो, तेव्हा उंडवडी सुपे हे गाव दिसायचं आणि असं वाटायचं की ही शाळा आपल्याला मिळाली. आणि खरं तर अगदी मनापासून घेतलेली ही माझी शाळा आहे. आणि या शाळेत खूप काही करायचंय या उद्देशानं मी इथं आलेले 2018ला. आणि ते पाटलू रसावाडी तिथंही असाच माझा गोतावळा की ते सगळे म्हणायचं की मॅडमचं माहेर अजून सुद्धा म्हणजे सरांना सारखे म्हणतात की मॅडमला माहेरी घेऊन या. म्हणजे असं तिथलं वातावरण सोडून येताना मला दुःख झालं, पण आज उंडवडी सुपे सोडताना दुःख त्याहीपेक्षा जास्त झालं. आणि तुम्हाला इतके दिवस भेटायला यायचा उद्देश हाच होता की मी कदाचित लगेच आले असते तर मला तुमच्या समोर व्यक्त होतच नसता. हा जो वेळ घेतलाय तो स्वतःला मजबूत करण्यासाठी, स्वतःला तुमच्या पुढे मांडण्यासाठी मी घेतलेला आहे. कारण जेव्हा या रस्त्यावरून जाण्याचं धाडस सुद्धा मला अजून झालं नाही, म्हणजे आजच मी पहिल्यांदा इथं आले. खरं तर शिक्षक पेशा स्वीकारला तेव्हा प्रत्येक बाजू कशी असेल याचा विचार नव्हता केला. म्हणजे कधी सुख अनुभवायला मिळतं, कधी दुःख अनुभवायला मिळतं. आणि खरी कसोटी असते तुम्हाला घडवताना. इथे येणारा पहिलीत येणारा प्रत्येक मुलगा असा अनभिज्ञ असतो, पण प्रत्येकाला मायेचा हात लावला ना की त्यांचं कधी परी मगाशी म्हणाले की परीचं सोनं झालं. हे सोनं कधी होतं ना कळत सुद्धा नाही. मी इथं पहिल्यांदा आले 18ला तेव्हा 4थीची बॅच होती. माधुरी ओमची बहीण होती बघा, इतकी सुंदर बॅच होती. आल्यालाच आपलंसं केलं, म्हणजे मी नवीन आहे असं कधी. आणि मेन म्हणजे उंडवडीनं कधी मला नवीन मानलंच नाही. मी जणू काही त्यांच्यातलीच आहे. प्रत्येक वेळी असं मला वाटलंच नाही की मी म्हणजे उंडवडी 2 गावातलं अंतर 5 किलोमीटरचं असेल, पण आपल्यातलं अंतर कधी वाढलंच नाही. आणि इतक्या आपुलकीनं इतक्या प्रेमानं मला इथं स्वीकारलं. उंडवडीत आल्यानंतरचं माझं स्वागत मला आठवतंय, शिंदे मॅडमचा निरोप तोही आठवतोय. आणि इथून पुढं मी माझ्या प्रवासाला सुरुवात करताना हे जे तुमचे जे चेहरे आज असे मला अनोळखी वाटतात, पण पहिल्या दिवशी आले त्यावेळेस असे स्वीकारणारे म्हणजे कोणीतरी आपल्या असं सारखं वाटायचं की ही मुलं म्हणजे यांचं आणि माझं कधी वेगळं नातं नाही, की माझीच मुलं. असं प्रत्येक जण कुणाला रागवताना मनाला वाईट वाटायचं, पण त्यांच्या शिस्त घडवताना आता ह्या मानवच्या आजोबा तर त्यांनीच वाईट वाटलं की मॅडम तुमच्या विश्वासावर मी माझ्या मानवला तुमच्याजवळ आणि तुम्ही निघून गेला. निघून जाताना मलाही माहिती नव्हतं की मला म्हणजे मी 10 वर्ष तरी अगदी बिंदास होते की मला 10 वर्ष इथं माझ्या मनासारखं काम करायला संधी आहे. आणि म्हणून मी इथं ही शाळा निवडली. काम करत असताना जसं मळा फुलवा म्हणा तसं फुलवायला मला संधी मिळाली. आणि म्हणजे असं इथं उंडवडी सुपेत प्रत्येक गोष्टीला यश आलं. खरं सांगायचं तर तुमच्या सगळ्यांच्या साथीनं प्रत्येक गोष्टीला माझ्या यश आलं. माझे आमचे सर जाणूके सर तर म्हणजे सपोर्टिंग खूप म्हणजे काय करायचं त्याला प्रत्येक गोष्टीला सपोर्टिंग असायची. त्याच्यानंतर जाधव सरांबरोबर वर्षभर काम केलं, त्यातही खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. गाव समजलं, मुलं समजली आणि जाधव सरांची बदली झाली. पण जाधव सरांची बदली झाल्यावर मी नव्यानं पुन्हा सुरुवात केली, तर माझ्या बरोबर गावडे मॅडम आल्या. आम्ही आता दोघी नवीनच होतो. मला फक्त 1 वर्षाचा अनुभव होता आणि मॅडम तर नवीनच होत्या अगदी. पण तरी सुद्धा आपल्याला घडवायचं ही इच्छाशक्ती मात्र जोरात होती. आम्ही दोघी स्त्रिया म्हणून कधी मागं पडलो नाही की आपल्याला म्हणजे हे करता येणार नाही ते करता येणार. प्रत्येक गोष्ट अशी आणि त्यांनीही मनापासून खूप साथ दिली म्हणजे कधी असं नाही हा शब्द त्या म्हटलाच नाही. आपण करूया, आपण हे करूया. सगळ्या गोष्टी म्हणजे अगदी आम्ही दोघींनी एक मिळून आणि मुलांसाठी जे असेल ते आमच्या स्वतःच्या गप्पा सुद्धा आम्ही कधीच मारल्या नाही. जे असेल ना ते सगळं मुलांसाठी. आणि ही मुलं घडवताना पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा ही मुलं कुठेतरी चमकली पाहिजे.
म्हणून स्पर्धा परीक्षांचं माध्यम आम्ही पहिलं केलं आणि पहिली दुसरीची म्हणजे माझा पण मुलगा मी दुसरी तिथे आणला आणि पहिलीच बॅच जी मंथनला परीक्षेला आम्ही बसवली आणि ती सुद्धा राज्यात मुलं आली. इतका आनंद झाला आणि नंतर कोरोना आला. म्हणजे कोरोनाचं ते 2 वर्ष खरं तर आपली प्रगती जरा मागं ह्याला हेच पडले. पण त्या कोरोनातही न खचता आम्ही दोघी गाडीवर तुमच्या सगळ्या वाड्या वस्त्यांवर फिरत होतो. अगदी 6:30 वाजले घरी, आम्हाला कधी कधी 7 सुद्धा घरी वाजायचे जाता. पण मुलं वाट बघत असते. श्रद्धाच्या घरी तर आम्ही सर्वात शेवटी जायचो कारण तिचं घर पार एका बाजूला होतं आणि तो चढ वगैरे होतं, भीती वाटायची जरा. आणि पण ती मुलगी वाट बघत असेल ही फार हे होती की आपलं कोणीतरी वाट बघतं. त्या कोरोनाच्या काळात कशाची त्या कोरोनाची सुद्धा आम्ही भीती बाळगली नाही. प्रत्येकाच्या घरी जाऊन मुलांना शिकवण्याचं काम केलं. त्यामुळे आज हे बॅच ज्या तयार आहेत तुमच्या त्याचं त्या काळातलं हे श्रेय. नाहीतर गॅप पडला की तो भरून काढायला फार दुःख होतं. म्हणजे आजचं जसं दुःख होतंय तसंच मला गेल्या वेळची 5वीची बॅच गेली त्यावेळेस दुःख झालं. कारण जी मुलं आपण तरी घडवलेली असतात, म्हणजे आज मला कळतंय की बाहेर जाणं काय असतं. त्या मुलांना इतकं म्हणजे ती आणि मी अशी कधी वेगळीच नाही. इतके त्यांना घडवताना मला त्रास झाला, पण त्यांना सोडताना त्याच्यापेक्षा मला त्रास झाला. ती बॅच सोडताना मला इतकं दुःख झालं की त्या मुलींच्या जाणीवा आपुलकी त्या आजही आल्या तरी त्यांच्या डोळ्यात उभं राहणारं पाणी आणि ती बॅच गेली त्याचं दुःख विसरण्यासाठी मला ही 4थीची आणि म्हणजे सगळेच हे मुलं त्यांनी इतका जीव लावला. आता तुम्ही भाषणात ऐकलं असेल की प्रतिकृती माझ्या हुबेहूब असं. आता ही पूर्व तर पाहिली असेल, म्हणजे मी नसताना सुद्धा सगळं म्हणजे मी जसं हे करते परी असेल अख्खा वर्ग जसं मॅडम हँडलिंग करतात तसं त्यांच्यात मला देता आलं याच्यापेक्षा. आणि ही मुलं आली की अशी आपलेपणाने जवळ घ्यायची. म्हणजे आमच्या मॅडम आणि पहिली दुसरी तिसरी 4थी 5वी हे 5 वर्ग शाळेसाठी होते पण आमच्यासाठी कधीच नव्हते. हा माझाच वर्ग आहे. आता पहिलीतली ती तेजस्वी तर टेबलावर बसून गोष्टी वाचण्यापर्यंत तिला आपलेपणा आणि इतकी सुंदर ती म्हणजे आपलेपणाने जवळ यायची. दुसरीच्या सुद्धा तिसरीच्या सुद्धा मुली आल्या की त्यांना एक खोड असायची. आज आल्यावर असं खूप वाईट वाटलं की हे सगळं निर्माण केलेलं आणि त्यातून आज आपण बाहेर पडलो. खूप दुःख होतं मनाला, पण जो निसर्गाचा नियम आहे त्याच्या आम्ही बांधील आहोत. कारण तिथं जेव्हा शाळेत गेले तेव्हा तिथली परिस्थिती पाहिली. नवीन शाळेत गरज ह्या शाळेत होती. असं वाटलं की जून पर्यंत तरी आम्हाला निदान ह्या शाळेवर ठेवायला पाहिजे होतं. हे चेहरे फुलवण्याचं अजून आमच्या हातांना श्रेय द्यायला पाहिजे होतं. आणि हे जेव्हा निकाल जसे येत आहेत तेव्हा माझ्यापेक्षा जास्त तालुका हळहळला. कारण की साळुंखे मॅडमची बदली झाली. म्हणजे माझं तर दुःख आहे पण पूर्ण तालुक्याला ही संकल्पनाच ही झाली नाही की मॅडमची बदली का झाली. मॅडम या शाळेतून का बदली उंडवडी सुपे म्हणलं की साळुंखे मॅडम तालुक्याचं समीकरण होतं. आणि माझ्यापेक्षा तालुका जास्त हळहळला कारण साळुंखे मॅडमची ज्या उंडवडी सुपेतून राज्यपालांच्या हस्ते लग्नाचा सत्कार झालेला, ज्या मुलीचा जिल्ह्यात स्कॉलरशिपचं सगळं झालं फक्त 5वीचा वर्ग मान्यतेसाठी म्हणजे झपाट्यासाठी चालला नाही. त्यामुळे सगळ्यांना दुःख होतं आणि या दुःखावर ते दुःख पचवण्याची ताकद माझ्या तर अजून आलेली नाही. आणि हे करत असताना जेव्हा मुलांचे फोन यायचे तेव्हा खोटं ते अश्रू लपवत असणं खूप अवघड असतं हे मला त्या क्षणी जाणवलं. कारण की आमचा पहिला प्रश्न होता की जेव्हा बदली माझी झाली सोमवारी तेव्हा आमचा पहिला प्रश्न होता की आई तू परीला काय सांगशील, मुलांना काय सांगशील की तुझी बदली झाली आहे, तू मुलांना कसं सांगशील. म्हणजे खूप अवघड जातं ह्या गोष्टी सगळ्या. पण मुलांना तुमचे हात भक्कम करण्यासाठी आम्ही आहोत. आता या हातात जी ताकद दिली आहे ती तुम्हाला मोठं करणार आहे. आता तुम्ही स्वतः मोठं व्हायचं आणि तुमच्या मॅडमला मोठं करायचं. करणार ना सगळे मॅडमला मोठं. तुम्हाला जेवढं ज्ञान देण्याचं काम मी केलंय ते माझ्या दृष्टीनं कमीच आहे.
मोठे कोणीतरी ऑफिसर बना. आणि ऑफिसर नाही झालं ना तर एक चांगला माणूस जेव्हा होऊन माझे पायाला स्पर्श करायला येणार, त्यापेक्षा माझा मोठा पुरस्कार, मोठा आनंद यापेक्षा नसणार आहे. फक्त तुम्ही चांगलं, मी मुंडोडी सुपेचा विद्यार्थी, मी सावंगे मॅडमचा विद्यार्थी म्हणून जेव्हा भेटाल ना तेव्हा तुमच्या पदाची उंची मला नकोय, तुमच्या माणुसकीची उंची तुमच्या दिसावी एवढीच माझी अपेक्षा आहे. आणि दिलेलं माझ्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनात करा, ती शिदोरी तुम्हाला उपयोगी पडावी. सावंगे मॅडम लक्षात नाही राहिलं तरी त्यांनी शिकवलेले धडे त्यांनी तुमच्या मनावर असेच गिरवत राहू द्या. इथं पालकांनी मला खूप सहकार्य दिलं, प्रत्येक गोष्टीला साथ दिली. प्रत्येक गोष्टीत काय करायचं असेल तरी म्हणजे माझ्या महिला पालक असतील म्हणजे साथ द्यायला सगळ्या, म्हणजे कुठलाही कार्यक्रम एकदम आनंदाने रिकामी घेतला. आणि त्याचं चीज झाल्यासारखं वाटत होतं तर माझी बदली झाली. हे दुःख, हा आघात अजून सुद्धा निघत नाही. शाळेत जाताना शांत बस. त्या शाळेत बघायला मुंडोडी सुपेचं नाव 10 वेळा येतं. आणि मग तिथं सुद्धा त्यांनाही वाईट वाटतं की बाबा इतकी अटॅचमेंट त्या शाळेशी असताना माणसाला निघण्याचं फार अवघड गोष्ट आहे. तरीही आज धाडस केलंय तुमच्या समोर येण्याचं. आज म्हणजे तुमच्यातच आहे मी. माझं गावात तुमच्या शेजारी आहे. तुम्ही कधीही मला फोन करा, कोणत्याही गोष्टीचं मार्गदर्शन विचारा. 5वीची जी बॅच आहे तुम्ही आता 6वीला जाणार आहात. तुमच्याही पुढील शैक्षणिक प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा. हे जे चेहरे आहेत आज मॅडम म्हणत होते की टवटवीत दिसतात, त्या टवटवीतलं पाणी कुठेतरी निघून गेलं असं मला वाटतं. खूप खूप शुभेच्छा.